हाय फ्रेंड्स, कोमल किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी सहजपणे घरच्या घरी दही कसे बनवायचे ते बघणार आहोत। बाजारातील दह्यापेक्षा स्वादिष्ट आणि ताजे दही तुम्ही घरी बनवू शकता। तर अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने आपण ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला ताजं आणि फुल फॅट असणारं दूध घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला या दोन भांड्यांमध्ये जेवढं बसेल तेवढं दही लावून दाखवणार आहे। तर सर्वात आधी इथे गॅसवर आपण दूध गरम करून घेऊ। तर इथे मी लो फ्लेमवर एक चमचा टाकून दूध गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला ते मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत उकळी येईल तोपर्यंत। तर हे बघा, इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि सारखं ढवळून घ्यायचं आहे। आपल्याला 3 ते 4 मिनिट असं हे घट्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दही पण छान विरजेल आणि घट्ट मलाईदार दही तयार होईल। तर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। त्यासाठी इथे मी पातेल्यात थंड पाणी घेतलं आहे आणि आपण सर्वात आधी दूध कोमट करून घेणार आहोत। तर इथे मी रात्री दही लावणार आहे, म्हणजे ते सकाळपर्यंत सेट होईल। उन्हाळ्यात ते लवकर सेट होतं, तसं हिवाळ्यात आपल्याला 10 ते 12 तास ते ठेवावं लागतं। तर इथे आता आपण दुधाचं टेम्परेचर चेक करून घेऊ। आपल्याला खूप गरम किंवा खूप थंड दूध करून घ्यायचं नाही आहे। इथे आपल्याला बोटाला सोसवेल इतपतच आपल्याला ते कोमट करायचं आहे। तर आता यानंतर आपण दही लावून घेऊ। इथे मी आधीचं जे दही होतं माझ्याकडं, किंवा तुम्ही विरजन म्हणत असाल, ते घेतलं आहे आणि ते एका वाटीत काढून मी छान फेटून घेणार आहे। दही जर जुनं असेल किंवा फ्रीजमध्ये जास्त दिवसाचं असेल तर त्यामध्ये पाणी होतं, तर शक्यतो आपल्याला ते गाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल। तर आपल्याला इथे एकदम छान फेटून घ्यायचं आहे। इथे मी ह्या मातीच्या मडक्यामध्ये दही लावणार आहे। तर हे कुठेही आपल्याला रोड साईडला मिळून जाईल आणि एक चिनी मातीचं भांडं आहे माझ्याकडं, त्यात मी दही लावते। मातीच्या भांड्यात तुम्ही एकदा लावून बघा, खूपच छान दही तयार होतं आणि पाणी पण जास्त राहत नाही, पाणी शोषलं जातं, त्यामुळे आपलं दही एकदम घट्ट असं तयार होतं आणि खायलाही खूप चविष्ट लागतं। तर तुमच्याकडे असेल तर नक्की मातीच्या भांड्यात तुम्ही एकदा लावून बघा। तर इथे मी एका भांड्याला मध्ये लावून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये असंच वरतून टाकलं आहे। दोन्ही यातलं आपलं दही एकदम परफेक्ट तयार होईल। त्यानंतर आपण हे कोमट केलेलं दूध दोन्ही भांड्यांमध्ये घालून घेऊ आणि इथे मी वरतून थोडंसं अजून दही त्यात ॲड करते। तर इथे दही ॲड केल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे। या पद्धतीने पण दही खूप छान लागतं, तुम्ही एकदा नक्की लावून बघा। तर आता मी त्या 8 तासासाठी म्हणजे रात्रभर असंच ठेवते आणि सकाळी तुम्हाला उघडून दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं दही एकदम तयार झालं आहे। दोन्ही भांड्यातलं परफेक्ट असं सेट झालं आहे। मी तुम्हाला भांडं हलवून सुद्धा दाखवते, यात अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे आणि या मडक्यामुळे ना त्यातलं पाणी पण शोषलं गेलं आहे। तर इथे मी प्लेटमध्ये आता काढून दाखवते तुम्हाला। तर तुम्ही इथे बघू शकता, आपलं हे दही एकदम आईस्क्रीम सारखंच तयार झालं आहे आणि एकदम क्रीमी असं सेट झालं आहे। तर यातून पाणी पण आपल्याला सेपरेट झालेलं दिसत नाही आहे आणि या मातीच्या भांड्यात पण पाणी दिसत नाही आहे, पाणी शोषलं गेलं आहे। तर दही काढल्यानंतर नाहीतर त्यात पाणी राहतं साईडला। तर तुम्ही बघू शकता एकदम सेट झालं आहे आपलं दही। तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ताजं दही आपण तयार करू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।